चटकदार जेवण जे आहे ते तिचं जेवण जे आहे ते चाखण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर अगदी बॉलिवूडचे सेलिब्रिटीसुद्धा या ठिकाणी पोहोचतात. तर कोण आहे ही लोणावळ्यातली आई किंवा सगळ्यांची लाडकी मम्मी? चला पाहूयात. लोणावळ्यात अनेक आलिशान हॉटेल्स आहेत, पण या हॉटेल समोर मम्मीला कुणाचीच तोड नाहीये. ही जादू आहे मम्मीच्या हातांची. घरगुती, रुचकर, चवदार, स्वादिष्ट आणि दर्जेदार जेवणामुळे चोखंदळ पर्यटकांची मम्मीज होमली फूड या महिलांनी सुरू केलेल्या खानावळीची चव महाराष्ट्रभर पसरली आहे. शैलजा फासे या महिलेनं 40 वर्षांपूर्वी अंगावरचे सर्व दागिने विकून जागा घेऊन ही खानावळ सुरू केली आहे. हळूहळू आईच्या मायेनं बनवलेल्या जेवणाला एवढी दाद मिळाली की त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर झालं. प्रेमानं जेवायला वाढणं, बोलणं यामुळे शैलजा फासे यांना सर्व प्रेमाने मम्मी म्हणतात, तर इथं काम करणाऱ्या महिला त्यांना आई म्हणतात. मम्मीच्या लज्जतदार जेवणाचा मोह सिने इंडस्ट्रीला सुद्धा आवरलेला नाहीये. अभिनेते सचिन पिळगावकर तर शैलजा यांना मावशी म्हणून हाक मारतात, तर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आईच म्हणायचे. इतकंच काय तर भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, सलमान खान इत्यादी दिग्गज मंडळींनी मम्मीच्या खानावळीमध्ये हजेरी लावली आहे. सलमान खान लोणावळ्यात आला की एकदा तरी मम्मीच्या हातचा डबा मागवतोच. या खाद्यप्रेमींकडून मम्मींना जसं प्रेम मिळतं, कौतुक होतं, तशीच माया त्या आपल्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा करतात. खरंच आईच्या मायेनं आणि प्रेमानं बनवलेल्या जेवणामध्ये एक वेगळी चव असते. त्यामुळे लोणावळ्याच्या या मम्मीज होमली फूडची चव एकदा तरी नक्की चाखायला हवी. प्रदीप वाडेकर, न्यूज 18 लोकमत, लोणावळा.